सर्कलचे रस्ते हे रस्त्यात खड्डे आहे, खड्ड्यात रस्ते आहे। ही परिस्थिती आज एका गृहमंत्र्याच्या मतदारसंघाची आहे। आणि आपल्याला कशासाठी लाचार करते? आपल्या बायाले वॉटर पार्कला घेऊन जाते, आपल्या पोरीले वॉटर पार्कला न्यासाठी मौज मजा पिकनिक। गावकरी गरीब लोकांना सोय नव्हती शिक्षणाची, तिथे आपण शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या, आदिवासी भागात केल्या। नंतर जेव्हा इंग्लिश मीडियमचं आलं तर तुमच्या कोंडाईला अरविंद इंडो पब्लिक स्कूल असेल, उच्च शिक्षणाची वेळ आली तेव्हा बारसिंगी सारखा भागामध्ये कॉलेज असेल, अशा विविध शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची सुविधा निशुल्करित्या प्रामाणिकपणे आपण सर्वांना देतो। कुठेही पैसा कमवण्याचा हेतू त्याच्यामध्ये नाही। आज लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून वर्षाचे किमान 1 लाख लोक तिथे उपचार घेत असतील। अतिशय चांगले नामांकित डॉक्टर, चांगली सुविधा त्या निमित्ताने आपण देऊ शकलो। आणि जेव्हा लोक अशा प्रकारची आपली एक प्रशंसा करते तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं जीवन सार्थक झालं असं म्हटल्यात वावगं होणार। पण आता अनिल बाबूच्या गोष्टी निघाल्या। अनिल बाबूचं आता वय 75 आहे, पूर्ण आयुष्य गेलं। एखादी तरी शाळा सांगावं त्यानं काढली, एखादं तरी हॉस्पिटल त्यानं सांगावं काढलं, एखादी तरी फॅक्टरी त्यानं सांगावं काढली, या दोन्ही तालुक्याहून एखादा तरी रस्ता त्यानं सांगावं का त्याच्यामुळे झाला। आज निर्मल स्पिनिंग मिल जे चालू झाली ते मी आमदार असताना चालू झाली। तुमच्या येणाऱ्या गावचा रस्ता माया काळात कसा होता आणि आता कसा झालाय? कोंढाई सर्कलचे रस्ते हे रस्त्यात खड्डे आहे, खड्ड्यात रस्ते आहे। ही परिस्थिती आज एका गृहमंत्र्याच्या मतदारसंघाची आहे। आणि आपल्याला कशासाठी लाचार करते? पेटाईसाठी। आपल्या बायाले वॉटर पार्कला घेऊन जाते, आपल्या पोरीले वॉटर पार्कला न्यासाठी मौज मजा पिकनिक करायसाठी। आणि बाबा 1500 रुपये भारतीय जनता पार्टी सरकार देऊन राहिले, त्याच्या कार्यालयातून फोन येते का ताई तुले पैसे भेटले का? मग तुम्ही दिले का ते पैसे? तुमच्या सरकारनं केलं का? एवढे 75 वर्ष होते तर। पण अशी कुठेही करण्याची मुळात नियतच ज्या माणसाची नाही आहे। पूर्ण आयुष्य मंत्रिपदामध्ये घालवलं 30 वर्षाचं, पण एकही काम तुमचं दिसत नाही आहे, एकाही पोराले रोजगार तुम्ही दिलेला नाही आहे। आज आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून, कॉलेजच्या माध्यमातून, बँकाच्या माध्यमातून जेवढे काही 7-8-10 हजार लोक राहत असत त्याच्या भरोश्यावर 25-30 हजाराचे त्याचं कुटुंब चालत असत। पण त्या निमित्ताने रोजगार आणि ते देखील आपल्या भागातील लोकांना देण्याचं प्रामाणिक काम आम्ही सर्वांनी केलाय। पण अनिल बाबू मुळातच बिझनेसमॅन आहे। जिथं कुठं फायदा राहते, ज्या बूथवर मतदान राहते तिथंच फक्त आमदार निधी देते, नाही तर पाडा वाचून दाखवते का या गावात मला मतदान कमी होतं, इथं मी पैसे देणार नाही। ही परिस्थिती आहे। आज तुम्हाला सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल बाबूचे, आज स्वतः अनिल बाबूनं प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेतली, आशिष देशमुख भगोडा आमदार आहे म्हणून सांगितलं। तुम्हाला माहिती आहे का बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव 2018 मध्ये विदर्भात झाला होता, कारंजा तालुक्यातही झाला होता, कोंढाई परिसरातही झाला होता, काटोल तालुक्यातही झाला होता, नरखेड तालुक्यात झाला होता, वरुडातही त्या निमित्ताने झाला होता। पण नुकसान भरपाई मिळाली कारंजा तालुक्याच्या कास्तकारांना, नुकसान भरपाई मिळाली वरुड तालुक्याच्या कास्तकारांना। आपले दोन्ही तालुके सुटले होते म्हणून 8 दिवस उपोषण करणारा आशिष देशमुख। आपल्या या भागामध्ये चंदन पार्टी कोंढाई भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती। सरकारनं तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी ही कास्तकाराची मागणी उचलून इथं आपण चक्का जाम करणारा तेव्हा आशिष देशमुख, आणि चक्का जाम न ऐकत नव्हते तर आपण 7-8 दिवस उपोषण त्या निमित्ताने केलं। आमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री होते, नागपुरातलेच होते, त्यांनी थोडंसं का आले असते किंवा फोनवरही बोलले असते की तुझ्या मागण्या तुझ्या नाही आहे, कास्तकाराच्या रास्त मागण्या, आम्ही त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू। समजा आपल्या इथचे सरपंच गुणवंता बसला उपोषणाले आणि आमदार म्हणून मी त्याच्याकडे 8 दिवस पाहिलंच नाही, त्याला कसं वाटल? आणि म्हणून जो राजीनामा दिला, जो पक्ष त्याग केला, तो तुमच्या आपल्या सर्वांच्या रास्त मागण्यांसाठी केल्या, कास्तकारांसाठी केल्या, लोकांसाठी केला। आणि कोणत्या पदाला मी भुकेला नाही आहे,
तुमच्या इथला एखादा ग्रामपंचायतचा सदस्य देखील राजीनामा देत नाही हो. त्याला काढून टाकलं तर तो कोर्ट कचेऱ्यामध्ये लाखो रुपये खर्च करते, पण कधी पदाचा राजीनामा देत नाही. मला काय पागल कुत्र्यानं कापलं होतं का राजीनामा द्यायसाठी? पण आमचं सरकार होतं, आमचं सर्व होतं, आमचं ऐकत नाही. आमच्या कास्तकाराच्या मागण्या पूर्ण होत नाही, त्या याच्यामध्ये तो राजीनामा झाला. पण आता आशिष देशमुख बघून आहे, जाऊन मी कुठं लढलो? मुख्यमंत्र्याच्या विरोधात. म्हणजे काय घाबराची परिस्थिती आशिष देशमुख कधी पाहिली का? 2014 मध्ये अनिल भाऊले पाणी पाजलं आणि आता शड्डू ठोकून आशिष देशमुख तयार आहे. 2024 मध्ये चारो खाने चित. अनिल भाऊ तुम्हाला केल्याशिवाय तुमचा पुतण्या आता शांत बसणार नाही. लोकांचा आशीर्वाद मला त्या निमित्ताने पाहिजे. या भागामध्ये पांधन रस्ते देणारा पहिल्यांदा कोणता आमदार होता तर तो आशिष देशमुख होता. कार्यक्रमाच्या माध्यमातून भूजल गर्भ पातळीचं पाण्याची पातळी वरती आणण्यासाठी सगळ्यात जास्ती गावं आपण कामं केले, तेव्हा तर तो आपण त्या निमित्ताने केले. इथे येनवा जवळ काटोलची MIDC मोठी व्हावी म्हणून 632 हेक्टर जागा अधिग्रहण करून तिथे MIDC मध्ये हरिद्वार वरून रामदेव बाबाला आणणारा आचार्य बालकृष्ण आले आणणारा का इथं फॅक्टरी उघडा, इथं फॅक्टरी उघडा. ठीक आहे, गडकरी साहेबांनी ते मिहान दिलेली, पण 632 हेक्टर जागेमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये साधा एक लाईटचा पोल अनिल भाऊ तुम्ही लावू शकले नाही, साधा तुम्ही रस्ता तिथे बनवू शकले नाही, साधा तुम्ही पाण्याची सोय तिथं करू शकले नाही, तर तिथं फॅक्टऱ्या कशा येणार आहे? आपण प्रयत्न करून या सर्व बाबींवर मार्ग काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतो. रोहित डुकर मारून दाखवले. अनिल बाबून माझे फोटो सारे व्हायरल केले आणि दुसऱ्या दिवशी पोलिसाला मागणी करते की याले अंदर टाका. रोहित राहिले पाहिजे का? रोहितले मारलं पाहिजे. रोयाची मारण्याची परवानगी कास्तकाराला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत कास्तकाराले रात्रीचं जाऊन जागली करा लागणार आहे. रात्रीचे आपले वावराच्या वावरे खाऊन टाकणारे रोहित डुकर त्याच्या फेवर मध्ये आले, पण त्याचं पुतण्या चांगला काम करते, त्याच्याबद्दल कधी चांगलं बोलत नाही. मनच त्याचं मोठं नाही. चांगलं बोलते स्वतःच्या पोराबद्दल, स्वतःच्या पोराशिवाय जेले काही दुसरं दिसत नाही. दुसऱ्या पोराले एकाले देखील रोजगार दिला नाही. त्या माणसाकडून तुम्ही काय अपेक्षा करावी हा खऱ्या अर्थानं प्रश्न आज आपल्या तुमच्या सर्वांसमोर आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अजून एकदा जर संधी आमदारकीची जर मिळाली तर नक्कीच या भागामध्ये विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या काही अभाव आहे तो परिपूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू. या भागातील तरुणांना उच्च शिक्षित करण्याच्या दृष्टीने असेल, या भागातील तरुणांना तरुणींना रोजगार देण्याच्या दृष्टीने इंडस्ट्री MIDC फॅक्टरी उघडण्याच्या संदर्भामध्ये असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतवावर माल करणारा प्रक्रियेचा कारखाना असेल, हा आपण इथे आणण्याचे पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करू. आणि जर आपल्यासोबत भगवान ईश्वर राहिला, आपल्याला आशीर्वाद जर राहिला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या भागाला खऱ्या अर्थाने बारामती करण्यासाठी प्रयत्न नक्कीच आशिष देशमुख केल्याशिवाय राहणार नाही, ही वास्तविकता. आज तुम्हाला आपण कॅलेंडर दिले आहे. या कॅलेंडर मध्ये खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर असलेलं हास्य जे आहे, त्याच्या मनामध्ये जी असलेली खुशी आहे, ती भारतीय जनता पार्टी देवाभाऊनी दिलेल्या लाडकी बहीण योजनेची आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये दिसते. आणि 1500 रुपये महिन्याच्या प्रमाणे वर्षाचे 18,000 रुपये एका घरामध्ये 2 महिलेला फायदा मिळू शकते. तर असे 18 ने 18 36,000 रुपये. आणि शेतकऱ्याला किसान सन्मान निधीचे 12,000 रुपये, 6,000 जे केंद्र राज्याचे भेटते, असे सरकारकडून 48,000 रुपये वर्षाचे आपल्याला भेटतात. 4,000 रुपये महिन्याचे होते. आजपर्यंत कोणा सरकारनं दिले होते का? अहो, आजपर्यंत कोणा सरकारनं तुमच्या इलेक्ट्रिक पंपाचं बिल माफ केलं होतं का? मागच्या वर्षीपर्यंत 0 बिल तुम्हाला. आता सोयाबीनचे आणि कापसाचे मागच्या वर्षी भाव कमी झाले तर 10,000 रुपयापर्यंतची मदत प्रत्येकाच्या खात्यामध्ये आलेली आहे. आज आमच्या आया बहिणी जेव्हा कोंडाळीवरून नागपूरला जाते, काटोलला जाते, कारंजाला जाते, वर्ध्याला जाते का मुंबईला जाते, एसटीचं तिकीट अर्ध. अजूनही आपण कोविड पासून चालू केलेला धान्य चालू आहे. दिवाळी आली का आनंदाचा शिदा भेटते. पण तेल असेल, साखर असेल, रवा असेल,
अशा लहान लहान गोष्टीची काळजी करणारा आपला प्रधानमंत्री, काळजी करणारा आपला भारतीय जनता पार्टीचा पक्ष, काळजी करणारे आपले देवेंद्रजी फडणवीस यांना सोडून तुम्ही खोटे नाटे आश्वासन देऊन भुलवणारे आणि विकासाला कुठेही चालना न देणारे अनिल देशमुख दुसरीकडे पाहिले. आता जिकडं तिकडं गाड्या फिरून राहिल्या, तुतारी तुतारी. आपल्याला कोणती तुतारी समजते? बैलाले मारणारी तुतारी. ते म्हणते फुकणारी तुतारी. तुतारी गितारी काय नाही. 2014 सारखा परत एकदा कमळाचं बटन दाबा, इथे भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणा आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या पद्धतीने हरियाणामध्ये आलं, तिसऱ्यांदा आलं, या महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचंच सरकार येईल. आपला पक्षाचा इथचा आमदार जर भारतीय जनता पार्टीचा राहिला तेव्हाच आपल्या भागाचा विकास होणार आहे, तेव्हाच आपल्या गोरगरीब जनतेला सरकारच्या विविध योजना या सातत्याने कंटिन्यू राहणार आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. या व्यतिरिक्त अजून पुष्कळ योजना आहे, मलाही लक्षात नाही राहत, म्हणून आपण कॅलेंडरवर छापून तुमच्या सर्वांपर्यंत त्या दिल्या. त्या कॅलेंडर मध्ये असलेल्या योजनांचा फायदा प्रत्येकाने घ्यावा अशी आपल्या सर्वांना सूचना देतो. अतिशय महत्वाची जी योजना आहे, आपल्या घरच्या मुली ह्या शिक्षित झाल्या पाहिजे. आजपर्यंत ग्रँटेड कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचं शिक्षण फुकट होतं. पण जर तुमच्या असेल, तिला बीएड असेल, तिला डॉक्टरी असेल, तिला इंजिनियर असेल, MBA असेल, काय जे उच्च शिक्षणासाठी 10 लाख का होईना, 15 लाख का होईना, 5 लाख का होईना जर फी असेल तर ती प्रत्येक फी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समजा मुलगी तिथं लिस्टमध्ये लागली, मेरिटमध्ये लागली, तर तिला फुकट शिक्षणाची सोय राज्य सरकारनं केली आहे. आज आपण लता मंगेशकर हॉस्पिटल काटोल येथे 50 खाटा जास्ती वाढवल्या. तिथे BSc नर्सिंगचा कोर्स चालू केला. नर्सिंगचा कोर्स पोरीनं केला का तिले 100% नोकरी लागली म्हणजे लागली. तर आता आपल्या काटोलले तो सोय उपलब्ध आहे. एकही पैसा तुम्हाला कॉलेजला लागणार नाही. तसंच तुगाव देवला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आपण चालू करताय. त्यामध्ये देखील मुली शिकणार असतील तर त्यांना देखील मोफत शिक्षण आहे. ओबीसीच्या पोरांना अर्ध्या किमतीत शिक्षण आहे. SC STच्या मुलांना फुकट शिक्षण आहे. या सर्व योजनांचा आपण फक्त पाहतच राहिलो. योजनाच आपल्या मुला मुलीसाठी घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले नाही, मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं नाही, तर आपली परिस्थिती ही बिकट होणार आहे. उच्च शिक्षणाशिवाय आपल्याला उत्कर्ष, उन्नती आणि आपल्या घरापर्यंत समृद्धी साधता येत नाही. त्यासाठी आपण सर्वांनी या योजनेचा फायदा नक्की घ्यावा अशी विनंती आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना करतो. इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालो. तुमच्या इथे ह्या भागामध्ये फुल शेती होते. गुणवंताला विचारा. मी सारे तिचे PKVचे एक्सपर्ट घेऊन आलो आणि इथे अजून कसं जास्ती आपण ग्रीन हाऊस करू शकतो किंवा आपल्याला माल वाहतूक करता फुलं आपल्याला नागपूरच्या बाजारपेठेपर्यंत नेण्याकरता गाडी आपण घेऊ शकतो का? आणि दुसरं आपण आता हॉर्टिकल्चर कॉलेज इथे वणलीला आणण्याचा प्रयत्न असे म्हणजे वेगवेगळे क्लस्टर फुलाच्या शेतीच्या संदर्भामध्ये 2, 4, 5, 10 कास्तकारांना नाही पण जास्ती कास्तकारांना येऊन वेगवेगळी शेती करणं गरजेचं आहे. फक्त सोयाबीन कापसाच्या भरोशावर कास्तकाराचं भलं होणार नाही आहे. जर फुल शेतीची सवय तुमच्या इच्छा कास्तकाराला आहे तर ती अजून जास्ती चांगल्या रीतीने आपण इथे कशी वाढू शकतो